एक महत्वाची अपडेट आहे। नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा पराभव झालेला आहे। लोहा नगर परिषदेत सूर्यवंशी कुटुंब पराभूत झालेलं आहे। भाजपने एकाच कुटुंबातल्या 6 जणांना उमेदवारी दिलेली होती, पण या 6 जणांना जनतेने नाकारलेलं आहे। तर नगराध्यक्ष पदासह सदस्य पदांसाठी एकाच कुटुंबातील 6 जणांचा पराभव झाला। लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने चक्क एकाच कुटुंबानं 6 जणांना उमेदवारी दिलेली होती, ज्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली होती। तर नगरसेवक पदासाठी त्यांनी त्यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी आणि भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेहुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे या अशा सगळ्या 6 जणांना उमेदवारी दिली होती। मात्र त्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे। पक्षामध्ये घराणेशाही चालत नाही म्हणणाऱ्या भाजपनं एकाच घरातील 6 जणांना उमेदवारी दिल्यामुळे तो चर्चेचा विषय बनलेला होता। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इथे जाहीर सभा सुद्धा घेतलेली होती, मात्र तरी सुद्धा इथे त्यांना अपयश आलेलं दिसतंय।